Hello everyone, my name is Shekhar and welcome to your YouTube channel Banking Education. Before starting today's video, I would like to give you an important announcement that we are planning to launch a comprehensive batch regarding English as well as other subjects. So those who are interested, please contact us. तुम्हाला contact numbers खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये नंबर्स दिले जातील आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर शेवटी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ जेव्हा शेवटला आपण येऊ तेव्हा तुम्हाला तिथे सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिले जातील. तर दोज जे पण इंटरेस्टेड आहेत इंग्लिश शिकण्यासाठी फॉर एनी गिवन एग्जाम कंडक्टेड इन द कंट्री, प्लीज फील फ्री टू कॉन्टैक्ट अस. हैविंग सेड दैट, लेट अस बिगिन टुडेज टॉपिक. तो आज का टॉपिक जो है इट इज रिलेटेड अगेन विथ नाउन्स एंड वी आर नाउ गोइंग टू डील विथ अपॉस्ट्रोफी एस. अपॉस्ट्रोफी एस नोन एज पोजिशन. आता अपॉस्ट्रॉफी एस कुठे लावायचा, कधी लावायचा, याच्यावरती यू आर गेटिंग क्वेश्चन्स इन मेनी एक्झाम्स. मग ते IBPS असो किंवा MPSC असो किंवा UPSC असो, कोणत्याही एक्झाम ज्या इंडियामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात तिथे अपॉस्ट्रॉफीच्या कॉन्सेप्टवरती तुम्हाला एक तरी प्रश्न येतो किंवा तुम्हाला दिसतो. आता बऱ्याच कॅन्डिडेट्सचं थोडंसं गडबड होते की यार कुठे लावायचं आहे, कसं लावायचं आहे, किंवा आहे तर एकदम छोटीशी कॉन्सेप्ट आणि एकदम सोपी आहे पण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसल्यामुळे बऱ्याच लोकांचं थोडेसे वांदे होतात. पण ते आज होणार नाही जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला. पण अपॉस्ट्रॉफी कुठे लावायचा, कसा लावायचा हे शिकण्याआधी आय थिंक तुम्हाला पोझिशन ही कॉन्सेप्ट कळेल. तो डायरेक्टली डायव्हिंग इन टू दी विच ऑफ द सेंटेन्स, जसं इथे मी लिहिलेलं की विच ऑफ द सेंटेन्स इज करेक्ट, इथे जाण्याआधी पहिले तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की पोझिशन. ठीक है, so let us study or learn the concept possession. possession म्हणजे काय? possessionचा अर्थ आहे ओनरशिप. किंवा आपण म्हणू शकतो बिलॉंगिंग. पोझिशन म्हणजे काही गोष्टीचा जो ओनरशिप, ज्या कोणती गोष्ट तुमची आहे, तुम्हाला बिलॉंग करते, त्याला आपण म्हणतो पोझिशन. आता पोझिशन रिप्रेझेंट किंवा एक्सप्रेस कसं करायचं याच्या दोन पद्धती आहेत, त्या दोन्ही आज आपण बघू. फॉर एक्झाम्पल लेट अस से, काय आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, लेट अस से आता हा माझ्या शर्टचा जो कलर आहे तो ग्रीन आहे. ठीक आहे, तो लेट अस से माझं नाव शेखर हॅज अ ग्रीन शर्ट. शेखर हॅज अ ग्रीन शर्ट म्हणजे शेखरचा हा जो ग्रीन शर्ट आहे हा कोणाचा आहे? हा शेखरचा. तर इथे हॅज काय करतं? व्हॉट इज द वर्ड हॅज डुईंग ओव्हर हियर? हॅज इज डुईंग नथिंग बट शोईंग अस पोझिशन. इथे लक्षात, हॅज जे आहे इथे काय करतं? पोझिशन. जर आपण दुसरी पद्धत बघूयात हाऊ टू एक्सप्रेस दिस. Shekhar's shirt is green. Shekhar's shirt is green. आता दोन्हीकडे काय? शेखर हॅज अ ग्रीन शर्ट, शेखर्स शर्ट इज ग्रीन. दोन्हीचा अर्थ काय की माझा ग्रीन शर्ट जो आहे तो माझा. म्हणजे काय होतं इथे ओनरशिप, बिलॉंगिंग किंवा पोझिशन आपण एक्सप्रेस करतो. पहिली पद्धत काय होती? हॅजचा वापर करा म्हणजे हॅजचा वापर करा. दुसरी पद्धत काय की आपण इथे आता जस्ट बघितली ते म्हणजे आपण इथे अपॉस्ट्रॉफी एस लावलं. काय लावलं? अपॉस्ट्रॉफी एस पण काय करतं? इट इज डुईंग नथिंग बट शोईंग अस पोझिशन. तर पोझिशन दाखवण्यासाठी वी हॅव टू ऑप्शन्स और टू वेज, नॉट ऑप्शन, वी हॅव टू वेज. एक तर आहे हॅवचा वापर करा, हॅव, हॅज, हॅड, ठीक आहे ना, अकॉर्डिंग टू द टेन्स, किंवा तुम्ही अपॉस्ट्रॉफीचा वापर करू शकता. आले लक्षात? पोझिशन कळलेलं आहे. ओके, नाउ लेट्स मूव टू द फर्स्ट स्लाइड. Which of them is correct? The chair's leg is broken or the leg of the chair is broken. आता 90% or more than 90% of the candidates will go for this की अरे हा chair's leg आहे, तो this is correct. काय होतं की आणि ह्याला पण करेक्ट करून टाकतात. ठीक आहे, लेग ऑफ द चेअर इज ब्रोकन, व्हेरी सिम्पल. पण इथे सुद्धा मुलं काय करतात? टिक मार्क करून येतात की बरोबर सेंटेन्स आहे, पण ते तसं नाही. का नाहीये? इथे कॉन्सेप्ट आपली पोझिशनची येते. पोझिशन आता तुम्हाला कळलेलं आहे. पोझिशन म्हणजे ओनरशिप.
पोझेशन जी आहे इट इज जनरली, ठीक आहे ना, जनरली हा शब्द खूप महत्वाचा आहे. का ते तुम्हाला एक थोड्याच वेळात कळेल की जनरली इट इज असोसिएटेड विथ हुम, इट इज असोसिएटेड विथ लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग बीइंग्स. जसं आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की शेखरचा शर्ट, तर शेखर कोण आहे? शेखर माझं नाव आहे, आय एम अ लिव्हिंग बिईंग, हो की नाही? तर लिव्हिंग थिंग जर असेल तर त्याच्याशी आपण अपॉस्ट्रॉफी एस लावू शकतो जनरली. पण नॉन लिव्हिंग थिंग्स असेल तर काय? नॉन लिव्हिंग थिंग्स असेल तर आपल्याला अपॉस्ट्रॉफी एस वापरायचा आहे का हो? द आन्सर इज नो. Hence, this is wrong. The chair's leg is broken. म्हणजे खुर्चीचा पाय तुटला. खुर्ची लिव्हिंग थिंग आहे का? नाहीये. तर तिथे apostrophe s वापरायचं आहे का? नाही वापरायचं. करेक्ट वर्जन काय आहे? दिस इज रॉंग. करेक्ट वर्जन इज दिस वन. द लेग ऑफ द चेअर इज broken. आलं लक्षात? जनरली दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. का? ते आपण आता बघूया. ही कॉन्सेप्ट आपण आता बघितली. Let us look at the powerful exceptions that we have. Now, I said to you that generally with living things we are going to associate apostrophe. Otherwise, with non-living things we are not going to associate apostrophe. Lekin there are powerful exceptions like time, weight. So time is one concept. Weight and distance, the second one, and personified nouns is the third one. So we have three powerful exceptions over here: time, weight and distance, or personified noun. Now, what do you understand by personified noun? Personified nouns, matlab, it comes from personification. What is personification? Personification means attributing or giving human feelings or emotions to non-living things. For example, let us say nature's fury. अब फ्यूरी का मतलब यहाँ पर क्या हो रहा है? एंगर, राग, रेज. तर हा अँगर, राग कोणाला येतो? राग जनरली माणसांना येतो, म्हणजे लिव्हिंग बिईंग्सला येतो. मग ही जी ऍट्रिब्यूट आहे, हा जो ही जी क्वालिटी आहे राग येण्याची, ही जर आपण नॉन लिव्हिंग थिंगला दिली तर आपण त्याला म्हणतो पर्सॉनिफिकेशन. आणि अशा नाउन्सला आपण म्हणतो पर्सॉनिफाईड नाउन. तर जेव्हा पर्सॉनिफाईड नाउन्स असते, वेट, डिस्टन्स असेल किंवा टाइम असेल, तर या वेळेस आपण किंवा अशा नाउन्सला आपण अपॉस्ट्रॉफी लावू शकतो. जसं की आता इथे काही एक्झाम्पल घेतलेले आहेत मी. अ वीक्स हॉलिडे म्हणजे एका आठवड्याची सुट्टी, ठीक आहे ना. तर वीक काय? हा एक टाइम दाखवतोय. तर याच्याबरोबर आपण अपॉस्ट्रॉफी लावू शकतो का? बिलकुल लावू शकतो. टुडेज न्यूज, आजची बातमी, टुडेज न्यूज, टुडे इज अगेन डीलिंग विथ टाइम, याला अपॉस्ट्रॉफी आपण लावू शकतो. किंवा अ टन्स वेट इज इन माय बॅग, म्हणजे माझ्या बॅगमध्ये 1 टनचं वजन आहे, तर त्या टनला आपण अपॉस्ट्रॉफी लावू शकतो बिकॉज इट इज डीलिंग विथ वेट. अ किलोमीटर्स वॉक इज नॉट एव्हरी मॅन्स कप ऑफ टी, ठीक आहे ना. मग किलोमीटर्स वॉक किंवा किलोमीटरची जर्नी इज नॉट एव्हरी, आता डिस्टन्सशी रिलेटेड आहे, अपॉस्ट्रॉफी आपण लावू शकतो. किंवा आपण इथे बघितलं पर्सॉनिफाईड नाउन, नेचर्स फ्युरी किंवा इंडियाज हिरो. विराट कोहली अँड रोहित शर्मा आर इंडियाज हिरोज, ठीक आहे ना. तर इंडिया ही कंट्री आहे, नॉन लिव्हिंग आहे, पण इट इज हिरो जे आहे ती आपण पर्सॉनिफाईड नाउन आपण त्याला तिथं केलेलं आहे, पर्सॉनिफिकेशन दिलंय हिरोइझमचं. तेव्हा अशा कंडिशन मध्ये आपण अपॉस्ट्रॉफी एसचा वापर करू शकतो. त्यामुळे जनरली असोसिएटेड विथ लिव्हिंग थिंग्स. आणि पॉवरफुल एक्सेप्शन हे तुम्ही लक्षात ठेवा. आलं राहील लक्षात नक्की. The joint possession logic. Now, very important, very simple, yet many people or many candidates fail in this. Sheila and Rohit's father, case number 1. Sheila's and Rohit's father, case number 2. Now, tell me quickly which one of them or which one of it do you think is correct? Or is or not? आता इथं जर तुम्ही बघितलं तर शीला अँड रोहित फादर, इथे आपण एकदाच अपॉस्ट्रॉफी वापरलाय. दुसऱ्या केसमध्ये आपण शीलाज अँड रोहित फादर दोन वेळेस अपॉस्ट्रॉफी वापरला, मग करेक्ट चुकतं. आता बरेचसे लोक काय करतात, काही लोक याला करेक्ट म्हणतील, काही लोक याला करेक्ट म्हणतील, पण गंमत अशी आहे की दोन्ही सेंटेन्सेस तुमचे करेक्ट आहेत, ठीक आहे ना. तर दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट आहेत, बट देर इज डिफरन्स इन, तो आपण लक्षात घेऊया. शीला अँड रोहित फादर, आता आपण काय केलं, दोन नाऊन आहे, ठीक आहे ना. दिस इज पर्सन नंबर 1 अँड दिस इज नाऊन नंबर 1, दिस इज नाऊन नंबर 2. नाऊन नंबर 2 च्या नंतर आपण अपॉस्ट्रॉफी लावलाय ना, म्हणजे काय झालंय, दुसऱ्या नाऊनला आपण फक्त अपॉस्ट्रॉफी लावलाय. अशा वेळेस काय होतं की शीला अँड रोहित फादर म्हणजे काय की शीला अँड रोहित, शीला अँड रोहित दे हॅव ऑर दे शेअर वन फादर, म्हणजे यांचे जे वडील आहेत ते एकच आहेत. वन फादर, or we can say they are, both of them are brothers, brother and sister, brother and sister. केस 2 मध्ये काय होतं, शीलाज अँड रोहित फादर्स. आता इथे जर तुम्ही
नीट जर बघितलं इथे फादर आहे एक, इथे काय झालंय फादर दोन, म्हणजे काय आता नाऊन वन शीला, शीलाचे वडील रोहित, रोहितचे वडील, त्यामुळे इथे काय इथे हे भाऊ बहीण नाही, इथे दोघांचं म्हणजे फॉर एक्झाम्पल लिहायचंय शीला अँड रोहित फादर इज देअर इन द ऑफिस, म्हणजे काय त्या दोघांचे वडील जे आहेत ते एकच आहे आणि ते ऑफिसमध्ये बसतात. बट वेन आय से शीलाज अँड रोहित फादर्स आर इन द ऑफिस, म्हणजे शीलाचे वडील पण आहेत आणि रोहितचे वडील पण आहेत, दोघांचे वडील वेगवेगळे आहेत, इथे हे भाऊ बहीण नाही आहेत, दे डू नॉट शेअर अ फादर. आर यू गेटिंग द पॉईंट? तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं, जॉईंट पोझिशन, आता हे मुद्दामूनच असं नाव दिलंय जॉईंट पोझिशन. शीला अँड रोहित फादर, जर दुसऱ्या नाऊनला जर अपॉस्ट्रॉफी लावला तर समजून घ्या की ते दोघं काहीतरी गोष्ट शेअर करतात. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल इथं फादर न करता आपण जर असं म्हणलं की शीला अँड रोहित हाऊस, आता रोहित हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल, रोहित नंतर जर अपॉस्ट्रॉफी लावला मग शीला अँड रोहित हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल, म्हणजे त्या दोघांचं एकच घर. ठीक आहे. जर दुसऱ्या केसमध्ये असं म्हटलं की शीलाज अँड रोहित हाऊसेस आर व्हेरी ब्युटिफुल, म्हणजे त्यांचे एक घर नाहीये, दोघांचे वेगवेगळे घरं आहेत आणि दोघांची घरं तितकीच सुंदर आहे. लक्षात आलं नक्की? लेट्स मूव्ह अहेड. द कंपाउंड नाउन ट्रैप, अगेन वेरी इंपॉर्टेंट, अगेन इस पे भी बहुत सवाल आते हैं. मदर्स इन लॉ बिहेवियर या मदर इन लॉज बिहेवियर, आता याला आपण कंपाऊंड नाउन म्हणतो की मदर पण आहे लॉ पण आहे, मदर लॉ, जसं कमांडर इन चीफ अँड सो ऑन अँड सो फोर्थ, असं याला आपण काय म्हणतो कंपाऊंड नाउन. जर कंपाऊंड नाउन असेल तर कॅन्डिडेटचं गोंधळ काय होतो की नक्की अपॉस्ट्रॉफी इथे लावायचा का इथे लावायचा. ठीक आहे. आता एकदम सिंपल आहे की जेव्हा अपॉस्ट्रॉफी लावायचा तुम्हाला कंपाऊंड नाउनला, तो नेहमी सेकंड नाउनच्या नंतर लावायचा. म्हणजे कसं करणार, म्हणजे हे चुकीचं आहे आणि दिस वन इज करेक्ट. कारण का मदर इन लॉ, ठीक आहे ना, मदर इन लॉ मध्ये मदर इज द नाउन वन अँड लॉ इज नाउन नंबर टू. अशा कंपाऊंड नाउनला कायम अपॉस्ट्रॉफी जो आहे तो सेकंड नाउनला लावायचा. इथे काय केलंय, इथे फर्स्ट नाउनला लावलाय म्हणून दिस बिकम्स रॉंग. आलंय लक्षात? कंपाऊंड नाउनला कायम सेकंड नाउन नंतर अपॉस्ट्रॉफी लावायचा. लक्षात आलंय? ओके. द प्रोनाउन क्राईम, अगेन आता हे बरेच वेळा मी इतके लेटर्स चेक केलेत मुलांचे आजपर्यंत, लेटरच्या शेवटी युअर्स फेथफुली असं लिहिलेलं जातं. काही गरज नाहीये, इथे वळत प्रोनाउनला अपॉस्ट्रॉफी लावायचा नाही, इथे होणार आहे ते युअर्स फेथफुली. काय होणार इथे युअर्स फेथफुली. ठीक आहे. लक्षात येतं, कारण युअर्स काय इथे इट इज अ पॉझिटिव्ह प्रोनाउन. पॉझिटिव्ह प्रोनाउनला तुम्हाला अपॉस्ट्रॉफी लावायची गरज नाहीये. ठीक आहे ना. यू, योर आणि yours. ठीक आहे ना. योर इज अ पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, yours इज पॉझिटिव्ह प्रोनाउन. जर असा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल किंवा डिटेल शिकायचं असेल, डिटेल एक्सप्लेनेशन के साथ अगर आपको सीखना है तो प्लीज जॉइन अस in our dedicated batch which we are going to launch next month or maybe in the coming few weeks. Okay? If you want to contact us, let us, I'm giving you the contact numbers in the comment box as well as video description, and stay tuned till the end of the lecture because I'll be displaying the contact numbers on the portal. ठीक आहे. आता पुढे जाऊयात कॉन्सेप्टला की yours faithfully, इथे प्रोनाउन आहे yours, त्याला अपॉस्ट्रॉफी लावायची गरज नाही. आपल्याला काय यूज करायचं yours, कारण हे काय आहे, दिस इज अ पॉझेसिव्ह प्रोनाउन. हा एक पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे, तर त्याला अपॉस्ट्रॉफी लावायची गरज नाही. द डॉग वॅग्ड इट्स टेल, आता इट्स जे आहे बऱ्याच लोकांचं इथे पण गडबड होते. आता इथे एक नवीन कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे ना. आता इट्स जे आहे इट इज अ पॉझेसिव्ह, इट इज अ पॉझेसिव्ह प्रोनाउन. ठीक आहे ना. काय आहे, इट इज अ पॉझेसिव्ह प्रोनाउन. पण जेव्हा आपण असं लिहितो इट अपॉस्ट्रॉफी आणि मग एस, तर याचा दिस इज अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ इट इज. इट इज चा छोटा वर्जन आहे इट्स. फॉर एक्झाम्पल इट्स ब्युटिफुल हियर. ठीक आहे ना. इट इज ब्युटिफुल हियर, इट इज ब्युटिफुल हियर असं जर म्हटलं मी, म्हणजे काय इथे खूप छान आहे, तर आपण यालाच आपण असं लिहू शकतो की इट्स ब्युटिफुल. आलं लक्षात? त्यामुळे बऱ्याच लोकांचं इथे कन्फ्युजन होतं. द डॉग वॅग्ड इट्स टेल, आता इटला काय करतो आपण अपॉस्ट्रॉफी लावून एस लावतो, हे चुकीचं आहे. त्याच्या जागी काय पाहिजे, फक्त ITS, कारण तो काय इट इज अ पॉझिटिव्ह. आलं लक्षात? हे दोन प्रोनाउन लक्षात घ्या. लेटर रायटिंग, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग मध्ये खूप उपयोगी आहे आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये एरर डिटेक्शनला पण क्वेश्चन येऊ.
Now, before ending the today's video, let us look at the quiz. The fan's blade was moving fast. Very simple. आता जसे कधीही तुम्हाला असे प्रश्न आले की 5 सेकंदाच्या आत ते सुटले पाहिजे. फॅन्स ब्लेड, फॅन काय आहे बाबा? फॅन एक नॉन लिव्हिंग थिंग आहे, हो ना. नॉन लिव्हिंग आहे, आपण अपॉस्ट्रोफी लावतो का? नाही लावत. इथं संपला विषय, इथेच चुकलं. इथं करेक्ट व्हर्जन काय होणार? द ब्लेड ऑफ द फॅन वॉज मुव्हिंग फास्ट. इथे आपण काय करणार? ब्लेड ऑफ the fan, the blade of the fan was moving fast. I stayed at Ram and Sham's house. आता फक्त श्याम नंतर apostrophe लावला. सेंटेन्स करेक्ट आहे का? बिलकुल. दिस इज 100% करेक्ट. अर्थ काय याचा? याचा अर्थ काय हो? की आय स्टेड ऍट राम अँड श्याम्स हाऊस, म्हणजे दोघांचं दे शेअर द हाऊस, म्हणजे दोघांचं घर एकच आहे. लक्षात येतंय? तिसरं, एव्हरीवन्स कन्सर्न इज व्हॅलिड. आता इथे एव्हरीवनला आपण लावलाय अपॉस्ट्रॉफी एस. याचं उत्तर तुम्ही मला देणार आहात कॉमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे? याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं. काही डाऊट असेल, काही डिफिकल्टी असेल तर प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. ठीक आहे? आणि पुन्हा एकदा रिमाइंड करतो तुम्हाला की जर तुम्हाला बॅच हवी असेल, एक इंग्लिशची डेडिकेटेड बॅच, तर प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट ऑन आयदर ऑफ दिस नंबर. यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर ॲज वेल ॲज दिस वन. याच्यावरती किंवा याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. Until next video, please study regularly and revise regularly. Till then, have a nice time. Thank you so much. Jai Hind.